राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मंडळी, आज आपण एका अत्यंत पवित्र, मंगलमय आणि साक्षात पापांच्या शृंखला तोडणाऱ्या एकादशीच्या कथेचे श्रवण करणार आहोत. ही कथा केवळ एक जुनी पौराणिक गोष्ट नाही, तर साक्षात मानवी मनाच्या मोहाची, पतनाची आणि त्यानंतर भगवंताच्या कृपेने मिळणाऱ्या उद्धाराची एक अत्यंत जिवंत आणि मार्गदर्शक गाथा आहे. श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीत, वारकरी संप्रदायात आणि हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे एक वेगळे नाव, वेगळिका आणि वेगळे महत्त्व असते. त्यानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. श्रोतेहो, कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ही कथा केवळ करमणुकीसाठी नाही, तर जो कोणी ही कथा सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्र चित्ताने आणि श्रद्धेने ऐकेल, त्याच्या आयुष्यातील नकळत घडलेली आणि जन्मांतरीची सर्व पापे जळून खाक होतील आणि त्याला निश्चितपणे वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमचे सर्व लक्ष आता इकडे द्या आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग आपण कल्पनेने थेट द्वापार युगात प्रवेश करूया आणि या अद्भुत कथेला सुरुवात करूया. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग मी कथेला आरंभ करते. श्रोतेहो, कथेची सुरुवात होते ती द्वापार युगात. पांडवांचे ज्येष्ठ बंधू धर्मराज युधिष्ठिर यांना नेहमीच धर्माबद्दल, नीतीबद्दल आणि विविध व्रतांबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असायची. युधिष्ठिरांचा स्वभावच असा होता की ते नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या शोधात असत. एकदा युधिष्ठिरांनी आपले सखा, मार्गदर्शक आणि साक्षात परब्रह्म असलेल्या भगवान श्रीकृष्णांना हात जोडून एक प्रश्न विचारला. ते अत्यंत नम्रपणे म्हणाले, हे जगतपालका, हे मधुसूदना, हे वासुदेवासुता, कृपा करून मला सांगा की फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव नक्की काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी, या व्रताचे नियम काय आहेत आणि हे व्रत केल्याने भक्ताला कोणते फळ मिळते? हे सर्व गुह्य ज्ञान मला सविस्तरपणे सांगण्याची कृपा करा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवंतांच्या सावळ्या आणि सुंदर चेहऱ्यावर एक गोड हास्य उमलले. ते अत्यंत मधुर आणि ओघवत्या वाणीत युधिष्ठिरांना म्हणाले, हे धर्मराजा, तू संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा खूप सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या महान एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. पाप म्हणजे पातक आणि मोचनी म्हणजे मुक्त करणारी. ही एकादशी साक्षात पिशाच योनीतूनही मुक्ती देणारी आणि मानवाच्या सर्व पापांचा समूल नाश करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुनाच्या ज्येष्ठ बंधू, आता मी तुला या एकादशीची एक अत्यंत अद्भुत, रंजक आणि पापनाशक कथा सांगतो. हीच कथा पूर्वी महान तपस्वी लोमश ऋषींनी चक्रवर्ती राजा मांधाता याला सांगितली होती. तू ती कथा आता अत्यंत लक्ष देऊन आणि शांत चित्ताने ऐक. श्रोतेहो, आता आपण आणखी एका कथेच्या प्रवाहात प्रवेश करत आहोत. चक्रवर्ती राजा मांधाता हा एक अत्यंत पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होता. एकदा राजा मांधाता याने धर्म आणि तत्त्वज्ञानाचे महान जाणकार असलेल्या महर्षी लोमश ऋषींना एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारला होता. राजा मांधाता हात जोडून म्हणाला, हे ऋषी श्रेष्ठ, मानवी जीवन हे चुकांचे आगर आहे. माणसाकडून कळत नकळत अनेक पापे घडतात.
या पापांचे प्रायश्चित्त काय आहे? मानवाच्या पापांचे मोचन कशा प्रकारे शक्य आहे? कृपा करून मला असा एखादा सोपा आणि प्रभावी उपाय सांगा, ज्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या पापातून सहज छुटकारा मिळेल आणि तो नरक यातनांपासून वाचेल. राजा मांधाताची ही तळमळ पाहून लोमश ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी राजाला एक अत्यंत रंजक आणि डोळ्यात अंजन घालणारी कथा सांगायला सुरुवात केली. तीच कथा भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत आहेत आणि तीच कथा आज मी तुम्हाला सांगत आहे. लोमश ऋषी राजा मांधाताला म्हणाले, हे राजा, आता मी तुला चैत्ररथ वनाची आणि एका महान तपस्व्याच्या पतनाची व उद्धाराची कथा सांगतो. श्रोतेहो, आता आपण कल्पनेने त्या प्राचीन आणि नयनरम्य वनात जाऊया. स्वर्गलोकाच्या अगदी जवळ मेरू पर्वताच्या पूर्वेला आणि कुबेराच्या अधिपत्याखाली असणारे हे चैत्ररथ नावाचे एक अतिशय सुंदर आणि विशाल क्रीडा उद्यान होते. या वनाचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे खरोखरच कठीण आहे. आजकाल आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो, पण हे चैत्ररथ वन म्हणजे साक्षात निसर्गाचा एक अद्भुत आणि स्वर्गीय चमत्कार होता. वसंत ऋतूची नुकतीच चाहूल लागलेली होती, त्यामुळे संपूर्ण वन विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलांनी बहरून गेले होते. झाडांच्या फांद्या फुलांच्या आणि फळांच्या ओझ्याने खाली वाकल्या होत्या. मधाने गच्च भरलेल्या फुलांवर भुंगे गुंजारव करत होते. कोकिळेचा मंजूळ स्वर कानांवर पडत होता आणि शीतल, मंद, सुगंधित असा मलयगिरीचा वारा वाहत होता. अशा या नयनरम्य आणि शांत वनात किन्नर, गंधर्वकन्या आणि स्वतः देवराज इंद्र आपल्या अप्सरांसह नेहमी क्रीडा करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी येत असत. या चैत्ररथ वन इतके सुंदर दुसरे कोणतेच वन या त्रिभुवनात नव्हते. पण या वनाचे वैशिष्ट्य फक्त त्याचे सौंदर्य नव्हते, तर या वनाची शांतता आणि पावित्र्य पाहून अनेक महान ऋषीमुनी तिथे येऊन आपली कठोर तपश्चर्या करत असत. याच चैत्ररथ वनामध्ये एका अत्यंत रम्य आणि एकांत ठिकाणी मेधावी नावाचे एक अत्यंत तेजस्वी आणि तरुण ऋषी तपश्चर्येला बसले होते. श्रोतेहो, हे मेधावी ऋषी म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते महान च्यवन ऋषींचे सुपुत्र होते आणि भगवान शिवाचे अत्यंत एकनिष्ठ आणि परमभक्त होते. त्यांची तपश्चर्या इतकी प्रखर आणि कठोर होती की त्यांच्या चेहऱ्याभोवती जणू एक सूर्यासारखे तेज आणि वलय निर्माण झाले होते. पांढरे शुभ्र यज्ञोपवीत अंगावर धारण केलेले, कपाळावर भस्माचा पट्टा लावलेले आणि हातात संन्याशाचा दंड घेतलेले ते तरुण मेधावी ऋषी साक्षात दुसऱ्या कामदेवासारखेच देखणे आणि तेजस्वी दिसत होते. डोळे मिटून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवून ते भगवान शंकराच्या ध्यानात पूर्णपणे मग्न झाले होते. श्रोतेहो, आपल्या पुराणांमध्ये एक गोष्ट नेहमी वाचायला मिळते. जगात असा नियमच आहे की जेव्हा कोणी मानव पृथ्वीवर खूप मोठी आणि कठोर तपश्चर्या करू लागतो, तेव्हा सर्वात आधी स्वर्गात देवराज इंद्राचे सिंहासन हलू लागते. इंद्राला नेहमी हीच भीती सतावत असते की हा तपस्वी आपल्या या प्रचंड तपाच्या आणि साधनेच्या पुण्याईने माझे हे स्वर्गाचे राज्य, माझे इंद्रासन तर हिरावून घेणार नाही ना? आजकालच्या जगात जशी आपल्याला आपली खुर्ची जाण्याची आणि पदावरून दूर होण्याची भीती असते, तशीच भीती त्या देवराज इंद्राला वाटली. थोडी गंमत म्हणून सांगते, इंद्राची अवस्था एखाद्या असुरक्षित राजकारण्यासारखी झाली होती. मेधावी ऋषींच्या या प्रखर तपाची धास्ती इंद्राने घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत या ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचा एक कपटी कट त्याने रचला. इंद्राने आपल्या दरबारातील सर्वात सुंदर, लावण्यवती आणि नृत्यकलेत निपुण असलेल्या मंजू घोषा नावाच्या एका अप्सरेला बोलावणे धाडले. मंजू घोषा इंद्रासमोर येऊन उभी राहिली. इंद्राने तिला आज्ञा दिली, हे मंजू घोषे, पृथ्वीवर चैत्ररथ वनामध्ये च्यवन ऋषींचा पुत्र मेधावी अत्यंत घोर तपश्चर्या करत आहे.
त्याच्या तपाच्या तेजाने स्वर्गलोकही तापू लागला आहे. तू त्वरित त्या वनात जा आणि तुझे सर्व सौंदर्य, तुझी मोहकता आणि तुझी नृत्यकला वापरून त्या मेधावी ऋषींची तपश्चर्या कोणत्याही परिस्थितीत भंग कर. इंद्राची आज्ञा ऐकून मंजू घोषा अप्सरा चरकली. तिला आज्ञा तर मोडता येत नव्हती, पण ती मनातल्या मनात प्रचंड घाबरली होती. कारण मेधावी ऋषी म्हणजे काही सामान्य ऋषी नव्हते. त्यांच्याकडे तपाचे प्रचंड आणि जाळणारे सामर्थ्य होते. जर मी त्यांची तपश्चर्या भंग करायला गेले आणि ऋषींना राग आला, तर त्यांनी जर मला आपल्या क्रोधाग्नीने भस्म केले किंवा काही भयंकर शाप दिला, तर माझे काय होईल? या विचाराने ती थरथर कापत होती. श्रोतेहो, शेवटी राजाची आज्ञा शिरसावंदे मानून मंजू घोषा अप्सरा पृथ्वीवर त्या चैत्ररथ वनात आली खरी, पण तिने एक शक्कल लढवली. ती थेट मेधावी ऋषींच्या आश्रमात किंवा त्यांच्या अगदी जवळ गेली नाही. शापाच्या आणि भस्म होण्याच्या भीतीने तिने ऋषींच्या आश्रमापासून 1 कोस, सुमारे 2 मैल अंतरावरच आपला एक सुंदर तंबू थाटला. तिथे सुरक्षित अंतरावर राहून तिने आपली मोहिनी विद्या सुरू केली. तिने आपल्या सुमधुर आणि कोकिळेसारख्या आवाजात सतारीच्या साथीने पंचमस्वर आरवून अत्यंत मधुर आणि मादक गीते गाऊ लागली. तिने आपल्या गोऱ्यापान अंगाला चंदनाची आणि सुगंधी उटी लावली होती. विविध रंगी सुगंधी फुलांचे हार घातले होते. ती अत्यंत मादकपणे नृत्य करत होती आणि तिच्या पायातील पैंजणांचा छुम छुम असा नाद ती जाणीवपूर्वक करत होती. आता इथे कथेत एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते. बघा श्रोतेहो, जसा योगायोग असतो ना, तसाच प्रकार इथे घडला. याच वेळी तिथून साक्षात मदन म्हणजेच कामदेव आपल्या पत्नी रतीसोबत विहार करत जात होता. कामदेवाला पूर्वी भगवान शिवाने आपला 3रा डोळा उघडून जाळून भस्म केले होते. हा प्रचंड राग त्याच्या मनात आजही खदखदत होता. मेधावी ऋषी हे भगवान शिवाचे एकनिष्ठ भक्त होते. त्यामुळे शिवाचा राग या शिवभक्तावर काढण्याची उत्तम संधी कामदेवाला चालून आली होती. कामदेवाने ठरवले की आपण या मंजू घोषेला मदत करायची आणि या शिवभक्त ऋषीचे पतन करायचे. श्रोतेहो, पुराणात कामदेवाने ऋषींवर कसा हल्ला केला याचे अत्यंत सुंदर आणि कलात्मक वर्णन केले आहे. कामदेवाने मंजू घोषेलाच आपले साक्षात हत्यार बनवले. कामदेवाने जणू काही मंजू घोषेच्या त्या सुंदर आणि कमानीदार भिवयांचे धनुष्य सज्ज केले. त्यावर तिच्या मोहक नेत्रकटाक्षांची दोरी चढवली. अशा या धनुष्यावर पिसऱ्याप्रमाणे काळ्या भोर पापण्यांनी शोभून दिसणारे तिच्या नेत्रांचे तीक्ष्ण बाड चढवले. थोडक्यात सांगायचे तर कामदेवाने रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द या 5ही मोहक शस्त्रांचा वापर करून त्या तरुण ऋषींच्या मनावर प्रहार करायला सुरुवात केली. श्रोतेहो, माणसाचे मन कितीही संयमी आणि कठोर असले तरी मोहाचा आणि वासनेचा क्षण आला की ते कसे भरकटते याचे हे एक अत्यंत उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. आपण म्हणतो ना, कीर्तन ऐकताना मन देवाच्या चरणी असते, पण चप्पलांच्या स्टँडवर चप्पल सुरक्षित आहे की नाही इकडेही लक्ष जाते. माणसाचे मन अत्यंत चंचल आहे. तिकडे मेधावी ऋषी डोळे मिटून शिवाच्या ध्यानात बसले होते, पण वाऱ्यासोबत मंजू घोषेच्या गाण्याचा तो मंजूळ स्वर आणि तिच्या पायातील पैंजणांचा नाद त्यांच्या कानांवर पडला. फुलांचा आणि चंदनाचा तो मादक सुगंध त्यांच्या नासिकेत शिरला. ऋषींचे ध्यान भंग पावले. त्यांनी आपले डोळे उघडून समोर पाहिले तर काय? समोर एक अतिशय सुंदर, यौवनसंपन्न आणि मदनाने व्याकुळ झालेली स्त्री नृत्य करत होती, गात होती. तिच्या हातातील कंकणांचा आणि कमरेवरील मेखलेचा मधुर ध्वनी वातावरणात गुंजत होता. ती प्रेमभाव व्यक्त करत ऋषींना खुणावत होती. कामदेवाच्या बाणांचा प्रभाव इतका तीव्र होता की मेधावी ऋषी त्या क्षणी आपले सारे तप, नियम, वैराग्य, आपली शिवभक्ती आणि साधनेचा
पूर्णपणे विसर पडले. ते त्या अप्सरेच्या स्वर्गीय सौंदर्यावर पूर्णपणे भाळले आणि तिच्याकडे आकर्षित झाले. मंजू घोषेलाही नेमके हेच हवे होते. ती हळूहळू चालत आणि हावभाव करत ऋषींच्या जवळ आली. तिने आपली वीणा खाली ठेवली आणि आपल्या नेत्रकटाक्षांनी ऋषींना पूर्णपणे मोहून टाकले. जशी एखादी नाजूक वेल वाऱ्याने व्याकुळ होऊन एका मोठ्या आणि भक्कम वृक्षाला घट्ट विळखा घालते, अगदी तशीच ती अप्सरा ऋषींना बिलगली. श्रोतेहो, आणि इथेच त्या महान तपस्व्याचे पतन झाले. मेधावी ऋषी त्या क्षणी आपले सर्व काही विसरले आणि त्या अप्सरेसोबत सांसारिक, ऐहिक आणि कामुक सुखात बुडून गेले. श्रोतेहो, जेव्हा माणूस मोहात आणि भोगात अडकतो तेव्हा त्याला वेळेचे भान अजिबात राहत नाही. आपण कीर्तनात किंवा पूजेला बसलो की आपल्याला 5 मिनिटेही 5 तासांसारखी वाटतात. घड्याळाकडे सारखे लक्ष जाते. पण तेच जर आपण एखाद्या आवडीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असू किंवा मोबाईलवर काही बघत असू तर 2 तास कसे निघून जातात हे समजतच नाही. मोहाच्या जाळ्यात अडकल्यावर वेळ पंख लावून उडून जाते. मेधावी ऋषी आणि मंजू घोषा त्या सुंदर वनात एकत्र राहू लागले. दिवस, महिने, वर्ष एकामागून एक उलटून गेली. ऋषींना वाटले की आपण नुकतेच तर काल परवा एकत्र आलो आहोत. पण सत्यात मात्र तब्बल 57 वर्ष, 9 महिने आणि 3 दिवस उलटून गेले होते. इतका प्रदीर्घ काळ ते दोघे एका पतीपत्नीसारखे एकमेकांच्या सहवासात राहत होते. अखेर जेव्हा मंजू घोषेला वाटले की आपले काम आता पूर्ण झाले आहे आणि तिचाही त्या जीवनातून रस संपू लागला, तेव्हा एक दिवस तिने अत्यंत नम्रपणे हात जोडून ऋषींना म्हटले, हे मुनीश्रेष्ठ, हे ऋषीवर्य, आता मला माझ्या घरी म्हणजेच स्वर्गलोकी परत जाण्याची आज्ञा द्यावी. मी इथे खूप मोठा काळ व्यतीत केला आहे. हे ऐकून मेधावी ऋषींना प्रचंड आश्चर्य वाटले. ते तिला थांबवत म्हणाले, हे सुंदरी, अरे आज संध्याकाळी तर तू इथे आली आहेस आणि उद्या सकाळ होण्यापूर्वीच तू मला सोडून जाण्याची घाई करत आहेस. असे करू नकोस. अजून थोडा काळ तरी माझ्यासोबत थांब. त्यावर मंजू घोषा थोडी हसून आणि शांतपणे म्हणाली, हे ऋषीवर्य, तुम्ही मोहात आणि वासनेत इतके आंधळे झाला आहात की तुम्हाला वेळेचे भानच राहिलेले नाही. कृपया तुमचे डोळे उघडा, शांतपणे विचार करा आणि तुमच्या अंतर्दृष्टीने मोजून पहा की मी इथे येऊन आणि आपण एकत्र राहून किती काळ लोटला आहे. मंजू घोषेचे हे सत्य आणि कठोर शब्द ऐकताच मेधावी ऋषी एकदम भानावर आले. जणू त्यांच्या डोक्यावर कोणीतरी थंड पाण्याचा हंडा ओतला. त्यांनी डोळे मिटून आपल्या अंतर्दृष्टीनं पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना जाणवले की आपल्या आयुष्यातील तब्बल 57 पेक्षा जास्त वर्ष केवळ भोगामध्ये आणि वासनेत वाया गेली आहेत. आपण साठवलेले सर्व तपाचे पुण्य, आपली सर्व कठोर साधना, शिवभक्ती या एका मोहापायी राखेसारखी जरून खाक झाली आहे. श्रोतेहो, जेव्हा माणसाला स्वतःच्या भयंकर चुकीची जाणीव होते तेव्हा तो स्वतःवर तर रागवतोच, पण त्या चुकीला कारणीभूत असलेल्या समोरच्या व्यक्तीचा त्याला प्रचंड राग येतो. मेधावी ऋषींची अवस्था अगदी तशीच झाली. पश्चात्ताप आणि क्रोधानं त्यांचे डोळे लालबुंद झाले. त्यांच्या नेत्रातून जणू अग्नीच्या ठिणग्या उडू लागल्या. आता त्यांना तीच सुंदर आणि लावण्यवती मंजू घोषा साक्षात मृत्यूसारखी आणि आपल्या नाशाला कारणीभूत असलेली एक अत्यंत दुष्ट स्त्री वाटू लागली. क्रोधाच्या भरात थरथर कापत मेधावी ऋषींनी कमंडलूतील पाण्याचा घोट हातात घेतला आणि ते भयंकर आवाजात कडाडले, हे पापिनी, हे दुष्टे, तू तुझ्या मायाजालात मला अडकवून माझ्या अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येचा आणि माझ्या पुण्याचा नाश केला आहेस. तू मला फसवून माझे पतन केलेस. जा, मी तुला आत्ताच्या आता शाप देतो की तू तुझे हे स्वर्गीय सुंदर रूप गमावून बसशील आणि अत्यंत कुरूप
किळसवाणी अशी पिशाचिनी होऊन याच जंगलात युगानुयुगे भटकत राहशील. तो भयंकर शाप ऐकताच मंजू घोषेच्या पायाखालची जमीनच सरकली. ती भीतीने थरथर कापू लागली. बघता बघता तिचे ते सुंदर रूप नष्ट होऊ लागले आणि ती विद्रूप दिसू लागली. रडत रडत आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत ती ऋषींच्या पायावर कोसळली आणि अत्यंत दीनवाण्या स्वरात म्हणाली, हे मुनीश्रेष्ठ, मला क्षमा करा. माझा यात काहीही दोष नाही. मी तर केवळ देवराज इंद्राची आज्ञा पाळत होते. माझ्यावर दया करा. संतांचा आणि महात्म्यांचा सहवास तर नेहमीच कृपा देणारा आणि उद्धार करणारा असतो. तुम्ही मला असा कठोर शाप देऊ नका. या भयंकर पिशाच योनीतून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय मला सांगा. माझ्यावर उशाप द्या. तिची ती दीन अवस्था आणि तिचे रडणे पाहून ऋषींचा राग थोडा शांत झाला. शेवटी ते संतच होते. राग आला तरी त्यांच्या मनात कुठेतरी करुणा होतीच. ते तिला म्हणाले, हे मंजू घोषे, दिलेला शाप तर मी आता मागे घेऊ शकत नाही, पण मी तुला यातून मुक्तीचा एक अमोघ मार्ग नक्की सांगू शकतो. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात पापमोचनी नावाची एक अत्यंत पवित्र आणि महान एकादशी येते. त्या दिवशी तू पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्रीहरी विष्णूंचे व्रत कर. त्यांचा उपवास कर. या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने तुझ्या या भयंकर पापाचा नाश होईल आणि तू या पिशाच योनीतून मुक्त होऊन तुझे मूळ सुंदर रूप पुन्हा प्राप्त करशील. असे सांगून आणि तिला मुक्तीचा मार्ग दाखवून अत्यंत खिन्न मनाने, लाजेने, मान खाली घालून आणि स्वतःलाच दोष देत मेधावी ऋषी आपल्या वडिलांच्या म्हणजेच महान च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. इकडे च्यवन ऋषी आपल्या आश्रमात बसले होते. त्यांनी लांबूनच आपल्या पुत्राला चालत येताना पाहिले. मेधावी ऋषींचे पूर्वीचे ते प्रखर तेज, तो उत्साह आता पूर्णपणे नष्ट झाला होता. त्यांचा चेहरा मलूल पडला होता आणि मान लाजेने खाली झुकली होती. जवळ येताच च्यवन ऋषींनी विचारले, बाळा मेधावी, हे तुझे काय हाल झाले आहेत? तुझे ते तपाचे तेज कुठे गेले? तुझे मुख असे मलिन का झाले आहे? असे कोणते भयंकर पाप तू केले आहेस ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे? लाजेने, दुःखाने आणि पश्चात्तापाने मेधावी ऋषी वडिलांच्या चरणांवर पडले आणि रडत रडत म्हणाले, पिताश्री, माझ्याकडून घोर अपराध झाला आहे. एका अप्सरेच्या शारीरिक मोहात पडून मी माझे सर्व तपाचे पुण्य गमावून बसलो आहे. कामदेवाच्या जाळ्यात अडकून मी माझे मौल्यवान आयुष्य वाया घालवले आणि संतापात येऊन त्या अप्सरेला पिशाचिनी होण्याचा शापही देऊन बसलो. पिताश्री, मी खरोखरच खूप मोठा पापी आहे. आता या घोर पापातून मला मुक्तता कशी मिळेल? माझ्या या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? कृपया मला मार्ग दाखवा. माझा उद्धार करा. आपल्या मुलाचे हे प्रांजळ बोलणे आणि पश्चात्ताप ऐकून च्यवन ऋषींना वाईट वाटले. पण ते ज्ञानी आणि स्थितप्रज्ञ होते. ते अत्यंत शांतपणे म्हणाले, मुला, माणसाचे मन खूप चंचल असते. शारीरिक आकर्षणाच्या आणि भोगाच्या जाळ्यात भल्या भल्यांची मती गुंग होते. तू जे केलेस ते भयंकर पाप नक्कीच आहे आणि यामुळे तुझे तपाचे पुण्य राखे समान झाले आहे, हेही खरे आहे. पण तू निराश होऊ नकोस. भगवान श्रीहरी विष्णू हे अत्यंत दयाळू आणि दीनानाथ आहेत. त्यांच्या चरणी अनन्य भावे शरण गेल्यावर कोणत्याही महापापातून मुक्ती मिळू शकते. च्यवन ऋषी पुढे म्हणाले, तू ज्या अप्सरेला पापमोचनी एकादशीचे व्रत सांगितले आहेस, तेच व्रत तू स्वतः कर. चैत्र महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे तू विधीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने व्रत कर. भगवान विष्णूंची मनोभावे पूजा कर. या एकादशीच्या पुण्याईने तुझ्या हातून घडलेल्या या पापाचा समूळ नाश होईल आणि तुला तुझे तपाचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल. श्रोतेहो,
वडिलांचा हा उपदेश ऐकून मेधावी ऋषींना मोठा दिलासा मिळाला. आता मी तुम्हाला सांगते की या व्रताचे नियम काय आहेत आणि ते कसे करावे. या व्रताचे महत्त्व आणि नियम शास्त्रामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे सांगितले आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण टाळावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंचे स्मरण करत व्रताचा संकल्प करावा. देव्हाऱ्यात भगवान विष्णूंच्या चतुर्भुज स्वरूपाची स्थापना करावी. सोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी. देवाला पंचामृत, फळे, फुले, अक्षता, चंदन, धूप आणि दीप अर्पण करावे. विशेषतः गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करावी. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. एकादशीला तुळशी तोडू नये म्हणून आदल्या दिवशीच तोडून ठेवलेली तुळशीची पाने देवाला अर्पण करावीत. पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या अमोघ मंत्राचा जप करावा. श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. दिवसभर उपवास करावा. शक्य असल्यास निर्जल उपवास करावा किंवा फक्त फलाहार घ्यावा. सायंकाळी पिंपळाच्या झाडाला 3 प्रदक्षिणा घालून तुपाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोषाचे निवारण होते. एकादशीच्या रात्री झोपू नये. देवाची भजने कीर्तने करावीत आणि पापमोचनी एकादशीची कथा अवश्य ऐकावी किंवा वाचावी. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी पुन्हा पूजा करून ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन आणि दान द्यावे आणि त्यानंतरच आपला उपवास सोडावा. श्रोतेहो, जसा काळ लोटला तशी चैत्र महिन्यातील ती पवित्र पापमोचनी एकादशी जवळ आली. मेधावी ऋषींनी आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केले. मन अत्यंत शुद्ध आणि एकाग्र करून त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली आणि हे व्रत अत्यंत कडकडीतपणे पाळले. आणि गंमत बघा, ज्याप्रमाणे मेधावी ऋषींनी हे व्रत केले अगदी त्याचप्रमाणे तिकडे जंगलात पिशाच योनीत भयानक जीवन जगत असलेल्या मंजू घोषेने देखील हे पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू ढाळत केले. आता या व्रताचा साक्षात चमत्कार बघा श्रोतेहो. या पापमोचनी एकादशीच्या अफाट आणि अकल्पनीय पुण्यामुळे मेधावी ऋषींचे सर्व पाप एका क्षणात नष्ट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखेच प्रखर तेज पुन्हा निर्माण झाले आणि ते पुन्हा एकदा महान तपस्वी म्हणून ओळखले जाऊ लागले. तिकडे मंजू घोषा अप्सरेलाही या व्रताचे फळ मिळाले. ती त्या भयंकर आणि कुरूप पिशाच योनीतून मुक्त झाली. तिला तिचे पूर्वीचे अत्यंत सुंदर स्वर्गीय अप्सरेचे रूप पुन्हा प्राप्त झाले आणि ती आकाशातून विमानाने पुन्हा हसतमुखाने आपल्या स्वर्गलोकात निघून गेली. कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठिराला अत्यंत प्रेमाने सांगतात, हे धर्मराजा, पाहिलेस, पापमोचनी एकादशीचे हे असे अफाट आणि डोळे दिपवणारे सामर्थ्य आहे. जो कोणी मनुष्य, मग तो स्त्री असो वा पुरुष, हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करेल, त्याच्या जीवनातील सर्व पापांचा समूळ नाश होतो. श्रोतेहो, महान लोमश ऋषींनी राजा मांधाता याला सांगितले होते की या एकादशीचे व्रत केल्याने किंवा केवळ या व्रताची कथा श्रवण केल्याने 1000 गायी दान केल्याचे महान पुण्य एका क्षणात प्राप्त होते. मानवाच्या हातून घडणारी ब्रह्महत्या, सुवर्णचोरी, मद्यपान आणि गुरुपत्नीगमन यांसारख्या अत्यंत घोर आणि भयंकर महापापातूनही या व्रतामुळे मुक्ती मिळते. आजच्या या कलियुगात आपण बघतो, माणसाच्या मनात किती स्वार्थ, लोभ आणि लालसा भरलेली असते. आपण रोज कितीतरी वेळा खोटे बोलतो, कुणाला वाईट शब्द बोलतो, कोणाचे मन दुखावतो. ही सर्व पापे आपल्या कर्माच्या खात्यात जमा होत असतात. या सर्व पापांच्या ओझ्यातून आपले मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी वर्षातून एकदा येणारी ही पापमोचनी एकादशी म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे.
एक पर्वणीच आहे. या व्रतामुळे माणसाला ऐहिक जगात सुख, समृद्धी, आरोग्य आणि धनप्राप्ती तर होतेच, पण मृत्यूनंतर त्याला यमाच्या यातना न भोगता थेट भगवान विष्णूंच्या वैकुंठ लोकाची आणि मोक्षाची प्राप्ती होते. या कथेचे तात्पर्य आणि मोरल इतकेच आहे की शारीरिक आकर्षण, रूप आणि ऐहिक सुख हे फार काळासाठी टिकणारे नसते. सौंदर्याच्या मोहात पडून आपल्या खऱ्या ध्येयापासून आणि परमार्थापासून भरकटणे हे मानवाचे सर्वात मोठे पतन आहे. पण आपले भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा इतकी अमर्याद आणि विशाल आहे की माणसाला आपल्या चुकीची प्रांजळपणे जाणीव झाली आणि त्याने पश्चात्ताप करून भगवंताची भक्ती केली, तर देव त्याला नक्कीच क्षमा करतो आणि त्याला पुन्हा नव्याने मोक्षाचा मार्ग मोकळा करून देतो. तर श्रोतेहो, ही होती अत्यंत पवित्र, रसाळ आणि पापनाशक अशी पापमोचनी एकादशीची संपूर्ण आणि सविस्तर कथा. मला खात्री आहे की ही कथा ऐकताना तुमचे मन पूर्णपणे भगवंताच्या भक्तीत आणि या ओघवत्या प्रवाहात रमून गेले असेल. कथेतील प्रत्येक शब्द, प्रत्येक प्रसंग तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल, अशी मी साक्षात पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला ही पापमोचनी एकादशीची सुंदर कथा कशी वाटली, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठून ही कथा ऐकत आहात हे वाचायला मला नक्की आवडेल. तुमच्या एका चांगल्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला असेच नवनवीन आणि भक्तिपूर्ण व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड प्रोत्साहन मिळते. जर तुम्हाला ही कथा आणि माझी ही सांगण्याची पद्धत आवडली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर ही कथा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही कथा ऐकण्याचे आणि व्रताचे महान पुण्य प्राप्त होईल. आणि हो, अशाच सुंदर, पौराणिक, आध्यात्मिक आणि कीर्तन शैलीतील कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनाच्या शेजारी असलेली बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचा निरोप तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग, आजची ही रसाळ कथा मी भगवान श्री हरी विष्णूंच्या आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि येथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका सुंदर आणि मंगलमय कथेसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि भगवंताचे अखंड नामस्मरण करत रहा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. धन्यवाद.